द्वैताची झाडणे गुरुविन ज्ञान तया कैसे कीर्तन घडेल नामे किंवा ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला, त्याचा जन्म वाया गेला. गुरु हा करावाच लागतो, सद्गुरु हा करावाच लागतो. सद्गुरु शिवाय ज्ञान प्राप्ती नाही, सद्गुरु शिवाय देव सुद्धा प्राप्ती नाही. तुम्हाला आम्हाला जर देव प्राप्त करायचा असेल तर आधी गुरु करावा लागेल महाराज, सद्गुरु करावा लागेल. कारण की सद्गुरुच एकमेव असा व्यक्ती आहे जो आपल्याला योग्य दिशा दाखवेल. का या जगामध्ये काय माणसं नाही का? अहो कित्येक लोक आहे, देव लोक आहे, यक्ष लोक आहे, गंधर्व लोक आहे, भाऊ लोक आहे, पाताळ लोक आहे, मृत्यू लोक आहे. या लोकांमध्ये सुद्धा अनेक लोक आहेत. मग ह्या लोकांचंच नाव सावता महाराजांनी का घेतलं नाही बरं? फक्त सद्गुरूचंच नाव का घेतलं? याचं कारण आहे योग्य दिशा दाखवण्यासाठी फक्त सद्गुरू असतात. गुरु पण नाही बरं का, सगळेच गुरु सद्गुरू असतील असं नाही. हा, गुरु आणि सद्गुरू याच्यात फरक आहे. गुरु कोणीही असू शकतो. गुरु चांगलं शिकवणारा सुद्धा गुरु आणि वाईट शिकवणारा सुद्धा गुरुच. पण सद्गुरु हा शब्द एकमेव, सद्गुरु एकच मेव शब्द जो आपल्याला योग्य दिशा दाखवतो. किती महत्वाचा सद्गुरु. एक छोटंसं उदाहरण सांगतो आणि नंतर सेवेला आपण विराम देऊ. विठाला विठाला. हो, जीवनामध्ये सद्गुरु किती महत्वाचा आहे. एक छोटंसं उदाहरण. एका राजाने एक मोठा बाजार भरवला, मोठा बाजार भरवला आणि बाजारामध्ये माणसाला जीवनामध्ये ज्या काही जीवनोपयोगी वस्तू आहेत ना त्या सगळ्या वस्तू त्या बाजारात मांडल्या आणि दौंडी पेटवली. दौंडी मधले आदेश दिला, या ठिकाणी बाजार भरलेला आहे. या बाजारामधल्या प्रत्येक वस्तू, प्रत्येक एक वस्तू प्रत्येक एका व्यक्तीला घ्यायचा अधिकार आहे. कोणीही या आणि या बाजारातून एक वस्तू घेऊन जा, तीही विनामूल्य. फक्त अट एकच आहे, हो, एका माणसाने एकच वस्तू घ्यायची आणि सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजल्यापर्यंतच वस्तू घ्यायची. आणि राजा एका ठिकाणी उंच स्थळावर त्या बाजारामध्ये जाऊन बसला. आता प्रत्येक जण, प्रत्येक राज्यातलं माणसं, आता आपल्याकडे कसं आहे, फुकट म्हटल्यावर हा लगेच दक्षिणा वर्गण नसली तरी जेवायला. त्याच्यामुळेच प्रभू रामचंद्राने लंकेमध्ये माणसं नेले नाही महाराज लढायला. हा, वानर नेले त्याचं कारणच ते. महिला मंडळ माणसं नेले असते काय झालं असतं माहिती का? अहो लंका कशाची होती? हा, सोन्याची. मग माणसं गेले असते तर लढाई करीत बसले असते का सोने भरीत बसले असते? हा, अहो सोनच गोळा करून आणले असते पोतभर. म्हणून माकडं नेले देवाने, माणसं नेले रामाने, हा देवाने. अवघड आहे महाराज. प्रत्येकाला फुकाटे म्हटलं, प्रत्येक जण त्या ठिकाणी बाजारामध्ये आला, आपापल्या वस्तू एक एक घेऊ लागला. त्याच बाजारामध्ये एक 18-19 वर्षाची मुलगी सुद्धा इकडून तिकडं फक्त फिरत होती महाराज. फार गरीब घराण्यातली होती. आणि त्याच बाजारामध्ये कर्मधर्म संयोगाने एक साधू आला. साधू, त्या मुलीने त्या साधूला पाहिलं आणि मुलगी साधूकडे गेली. तिने मनात विचार केला, हे तर साधू दिसताय. आता साधूकडे काय असतं महाराज? कमंडलू, जपमाळ, कपडे, याच्या व्यतिरिक्त साधूला काय लागतं? हिने विचार केला, साधूंच्या वाट्याची जर एखादी वस्तू जर मला साधूने दिली ना तर लय भारी काम होईल. ती पटकन साधूकडे गेली. साधूला म्हटली, बाबा तुम्ही संन्यासी दिसता. हो बेटा, मी संन्यासी आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या हिश्श्याची एक वस्तू या ठिकाणी घेण्यासाठी आलाय वाटतं. हो बेटा, दवंडी तर अशीच ऐकली मी, पण माझ्या हिश्श्याची मी वस्तू काय घेऊ बरं? मी तर संन्यासी आहे, बाबा आहे, मला कशाचीच गरज नाही. म्हणून बाबा मी तुमच्याकडे आले. मी फार गरीब आहे बाबा, माझं लग्न ठरणार आहे, माझ्या आई बापाकडे पुरेल असे पैसे नाही बाबा, वस्तू घेण्यासाठी सुद्धा पैसे नाही बाबा. माझ्या आईच्या वाट्याची सुद्धा वस्तू घेतली मी, बाबांच्या वाट्याची घेतली, भावाच्या वाट्याची घेतली, माझ्याही वाट्याची एक वस्तू घेतली बाबा. पण एवढ्याशा वस्तू माझ्या लग्नाला पुरेशा नाही.
एक काम करा बाबा, तुमच्या सुद्धा वाट्याची मला एखादी वस्तू द्या ना घेऊन. बाबा हसले. बाबा म्हटले ठीक आहे बेटा, पण माझी सुद्धा एक अट आहे बेटा. काय? ध्यान देऊ नाही का? संन्यासी बाबा म्हटले मी तुला एक वस्तू देईल, पण मी जी वस्तू देईल तुला तीच घ्यावी लागेल. तुझ्या मनाने मी घेणार नाही. तू एक सांसारिक कन्या आहेस, संसाराची अपेक्षा घेऊन आली, पण मी एक संन्यासी आहे. तुला जी उपयोगी आहे तीच वस्तू मी तुला देणार, पण अट अशी आहे मी जी वस्तू सांगेल तुला तीच वस्तू घ्यावी लागेल. आता याला वाटलं जाऊ द्या मरू द्या, काही का होईना बाबा देतील. 4:45 झाले, जसे आता आपले 12:15 झाले. नाही 5च मिनिटं कमी. आपणही त्या 5 वाजायला 5च मिनिटं कमी ठेवू. बाबा घ्या ना काहीतरी वस्तू. अरे बाळा थांब थोडं. बाबा घ्या ना काहीतरी वस्तू, 5 वाजायला 5च मिनिटं कमी आहे, नंतर बाजार बंद होणार आहे, काहीतरी एक वस्तू घ्या. बाबाने सांगितलं हे बघ बेटी, तुला मी जे सांगतो ना ते ध्यान देऊन ऐक आणि तेच कर. काय बाबा? समोर तुला राजा बसलेला दिसतोय का? राजा बाजारामध्येच मोठं सिंहासन मांडून बसलेला होता. हो बाबा दिसतोय राजा. एक काम कर, सिंहासनावर जा, त्या राजाचा एक हात धर आणि मोठ्याने घोषणा दे की या बाजारातली मी एक वस्तू घेतली. हो ती मुलगी सुद्धा तार 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 चालत गेली. 5च मिनिटं शिल्लक होते. मुलगी सुद्धा सिंहासनावर चढली, राजाचा हात पकडला आणि मोठ्याने म्हटली या बाजारातली एक वस्तू मी घेतली. हो आता मला सांगा त्या मुलीला किती वस्तू मिळाल्या? किती? अहो सगळंच मिळालं ना. तिनं राजाचाच हात धरला ना. आता राजा सुद्धा त्याच बाजारात बसलेला होता. राजाचीच स्वतःची दवंडी होती. या बाजारामध्ये कोणतीही एक वस्तू तुम्हाला घ्यायचा अधिकार. आणि राजा कुठं बसलेला होता? हे कोणी ससवलं? सद्गुरूने. हा एक वस्तू नाही, राजा तिचा झाला, राजाची राणी झाली आणि ऐश्वर्यात जगली महाराज. म्हणून सद्गुरूला एवढी किंमत आहे. गुरुच्या वाक्यावर आपण एका विश्वास ठेवला ना तर हा फक्त राजा भेटला, पण देव सुद्धा आपल्याला सद्गुरूमुळे भेटू शकतो. आणि संत सावता महाराज सुद्धा हे सांगतात, बाबांनो अरे मला सुद्धा सद्गुरूंची प्राप्ती झाली. आणि काय झालं? माझ्या जन्माच्या खेपा चुकल्या महाराज.